नमस्कार मित्रांनो. पर्यावरणाचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे या गोष्टीवर जर विचार केला तर लक्षात येतं की जन्मापासून मृत्यूपर्यंत पर्यावरणाशी आपण जोडलेलेच आहोत. जन्मापासून मृत्यूपर्यंत जर आपण पर्यावरणाशीच निगडीत आहोत, पर्यावरणाचा ऱ्हास जो होत आहे मग तो ऱ्हास आपण कमी कसा करायचा. बऱ्याच वेळा प्रश्न असाही येतो की मी काय करू शकतो, मी याच्यासाठी काय करू शकतो. आणि हा ज्यावेळी प्रश्न येतो त्यावेळी उत्तर आपल्याच आत दडलेलं असतं. मग तो उत्तर आपणच शोधायला पाहिजे. मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन असो, वेगवेगळे आपण पर्यावरणाचे सण येत असतात. ह्या सगळ्यांचा उद्देश आहे पर्यावरणाविषयीची जागृती करण्यासाठी. आणि ही जागृती यासाठीच की पर्यावरणाशी आपण निगडीत आहोत, पर्यावरणावर आपण अवलंबून आहोत, निसर्गावर अवलंबून आहोत. त्यामुळे पर्यावरण जर टिकलं तर आपलं आयुष्य किंवा आपलं भवितव्य टिकून असणार आणि पुढच्या भावी पिढ्यांचंही भवितव्य याचवर अवलंबून असणार आहे. आणि यावरच आपण आज थोडंसं जाणून घेणार आहोत की आपण काय करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न आहे की पर्यावरण वाचवण्यासाठी आपल्याला काय काय करता येऊ शकतं आणि सहज आपण कुठले पावलं टाकू शकतो. पर्यावरणाची समस्या खूप मोठी आहे आणि ती दूर करायची असेल तर त्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न करायला पाहिजे. पहिला प्रयत्न कुणीही म्हटलं तर असं सांगेल की सरकारनं करायला पाहिजे. बरोबर आहे, चुकीचं काहीच नाही. त्याला आपण कदाचित पब्लिक एफर्ट्स म्हणू किंवा सार्वजनिक प्रयत्न म्हणू. त्याच्यामध्ये कायदे करणे, नियम करणे, कचरा उचलणे, कचऱ्याचं व्यवस्थापन करणे. दुसरे प्रयत्न सामाजिक संस्था करतात, सोसायट्या करतात, कॉलनीज करतात, एकत्र राहणारे रहिवासी करतात, काही समाजसेवी संस्था करतात. त्याला आपण सामाजिक प्रयत्न म्हणू. तिसरा प्रयत्न प्रत्येक कुटुंबानं आपल्या कुटुंबासाठी काही नियम स्वतःला लावून घेणे. हे केलं तर वरचे दोन्हीही प्रयत्न कमी झाले तरी चालतात. किंवा ते जर यशस्वी व्हायचे असतील तर या एक महत्त्वाचा जो घटक आहे कुटुंब, त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि चौथा जो प्रयत्न आहे, ह्या सगळ्यासाठी आपली मानसिकता असायला हवी. ही समस्या मोठी आहे, समस्या सोडवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे आणि ते जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण सगळेजण कर्तव्य पार पाडतो अशी मानसिकता असेल. अशा चारही गोष्टी जर जमल्या तर पर्यावरणाची समस्या राहणार नाही, यात काही शंका नाही. नक्कीच डॉक्टर. पण यातल्या पहिल्या 2 मुद्द्यांवर आपण जास्त अवलंबून असतो. म्हणजे मानसिकता जर बघितली तर शासनानं हे काम करावं, एखाद्या सामाजिक संस्थेचं हे काम आहे, अशीच मानसिकता बऱ्याच वेळा आपण बघतो. पण आपण जे सांगितलं की तिसरा कौटुंबिक मुद्दा आणि चौथा आहे तो वैयक्तिक मानसिकता, प्रत्येकाची मानसिकता. आपली मानसिकता जर असेल तर आपण पर्यावरण वाचवायला त्या दृष्टीनं पावलं टाकू शकतो. किंवा कौटुंबिक पर्यावरणीय स्वास्थ्य याविषयी थोडंसं अजून आपण विस्तारानं सांगितलं की पर्यावरणीय स्वास्थ्य कौटुंबिक स्वरूपामध्ये कसं आणि मानसिकता आपल्या त्यासाठी कशी आपल्याला तयार करता येईल. अगदी बरोबर आहे सर. शासनानं काय करावं हे बरंचसं आपल्या हातामध्ये नसतं. समाजानं काय करावं, सामाजिक संस्थांनी काय करावं, त्यांचे काही प्राथमिकता असतात. सगळ्या गोष्टी त्यांनी कराव्यात असं म्हणणं सुद्धा योग्य नाही. मी काय करू शकतो हा पहिला मुद्दा आहे. आणि मी माझं कुटुंब काय करू शकतो याच्यावर आज आपण जरा विस्तारानं बघू. तर मित्रांनो, डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप या संस्थेमार्फत आपण पर्यावरणपूरक सप्तपदी हा एक नवीन संकल्प घेऊन उतरत आहोत. तर सप्तपदी काय आहे याविषयी आपण डॉक्टरांच्याकडून जाणून घेत आहोत. तर या सप्तपदीमध्ये काही पावलं आपण या ठिकाणी समजले. तर 7 पावलं काय असू शकतील जेणेकरून ही 7 पावलं टाकल्यानंतर आपण पर्यावरण दृष्टीने खूप मोठा पाऊल आपण टाकू असं म्हणू की 7 स्टेपमध्ये आपण या ठिकाणी किंवा 7 पावलांतर. एक संकल्पना आहे, एक असं घर ज्या घरामध्ये सुख, शांती, आनंद, ऐश्वर्य आहे आणि जीवनातल्या सगळ्या समस्यांना एकोप्यानं सामोरं जातात आणि आपल्याला हवं असलेली सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य सगळं प्राप्त करतात. तसंच पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जी समस्या असेल ती दूर करणं, पर्यावरणाला अनुकूल असं आपलं जीवन जगणं, याची सुद्धा एक सप्तपदी. अगदी बरोबर.
त्याचे पहिलं पाऊल जे आहे ते आपल्याकडे काही म्हटलं नाही म्हटलं तरीही कचरा हा तयार होतोच. या कचऱ्याचं आपण काय करतो? आपण असं व्यवस्थापन करू शकतो का की एक कणभरही कचरा अजिबात तयार होणार नाही आणि तो बाहेर टाकावा लागणार नाही? तयार होईल पण बाहेर टाकावं लागणार नाही. बाहेर टाकलं नाही तर समाजात घाण होणार नाही, बाहेर टाकलं नाही तर काही आणखी समस्या निर्माण होणार नाही. बरोबर. घरातल्या घरात कचरा मुरावा. बरोबर. मग त्याचे प्रकार बघितले तर आपल्याला कसं ते समजेल. पहिला कचरा असा असतो जो आपला भाजीपाला किंवा अशा ओला कचरा म्हणू आपण त्याला. तो कचरा आपल्या प्रक्रियेमध्येच आपल्या घरामध्येच काही प्रक्रिया करून काही व्यवस्था करून कुजवता येतं. कुजवून त्याच्यापासून जे खत बनतं तेच खत आपण आपल्या बागेला वापरू शकतो. दुसरा कचरा असतो तो मोडलेल्या वस्तू, संपलेल्या वस्तू, प्लास्टिक सगळ्यात मोठी समस्या आहे. ती बाहेर जाऊन तर खूपच मोठी समस्या बनते. घरात आहे तोपर्यंत थोडी ठीक असते. ह्या कचऱ्याचं काय करायचं तर त्याच्यासाठी 4 Rचं सूत्र आहे. पहिलं सूत्र आहे ते रिफ्यूज. शक्यतो गरज नसलेल्या वस्तू आणायच्याच नाही. त्याला म्हणायचं रिफ्यूज. देखी ह्याला त्याच्या घरी आहे म्हणून माझ्याही घरी, गरज नसलं तरी आण. असं नाही केलं तर त्याला आपण रिफ्यूज म्हणू. रेडिओस म्हणजे जेवढं गरजेपुरतं आहे तेवढंच आणायचं आणि काही गरजा कमी करता येतात काय तेही प्रयत्न केला तर आपण त्या वस्तू घरात येण्याचंच प्रमाण कमी होईल. त्याला आपण रेडिओस म्हणू. आणि जी घरात वस्तू आणली ती पुन्हा पुन्हा वापरतो. म्हणजे आणली ती वस्तू टिकाऊ आणली. पुन्हा यूज अँड थ्रो संस्कृतीमध्ये वस्तू आणा, एकदा वापरा, फेकून द्या. काय झालं त्याचं? कचरा झाला. त्याच्याऐवजी पुन्हा पुन्हा वापरण्यासारख्या वस्तू आपण आणल्या आणि ते पुन्हा पुन्हा वापरत राहिलो तर त्याला आपण रियूज म्हणतो. कचरा तयार होत नाही, आपण वापरत राहतो. आणि चौथं आहे ते रिसायकल. रिसायकल म्हणजे त्याच्यावर काही प्रक्रिया करून पुन्हा वापरण्यायोग्य काही पदार्थ बनवणं. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे टाकाऊ वस्तू गोळा करणारे लोक येतात. पेपर रद्दी घेणारे येतात, लोखंड घेणारे येतात, प्लास्टिक घेणारे येतात. हे सगळं रिसायकलिंगला जातं. आपल्याला माहिती आहे सर, आपला देश हा जगामध्ये 1 नंबरला आहे रिसायकलिंगच्या प्रक्रियेमध्ये. बरोबर. कारण त्याचं आपली संस्कृती असेल, कारण त्याच्या आपली गरज असेल, कारण त्याचं काही अन्य लोकांची गरज असेल. पण जे झालंय ते रियूजच्या बाबतीमध्ये देशाला 1 नंबरला घेऊन ठेवलेलं आहे. त्याला म्हणायचं रिसायकल. आणि रिसायकलसाठी मात्र आपल्याला देताना तो कचरा वेगळा करून ठेवावा लागतो. हा लोखंडाचा कचरा, हा पितळेचा कचरा, हा ॲल्युमिनियमचा कचरा, हा प्लास्टिकचा कचरा. बरोबर. तर हा सगळ्यात पहिलं पाऊल आहे कचरा निर्मूलनाचं. बाहेर कचरा कणभरही जाणार नाही, घरातल्या घरात कचरा मिळेल. दुसरं पाऊल आहे ते पाण्याचं. जे पाणी असेल त्याचे 2 मुद्दे आहेत. मगाशी मी जसे 4 मुद्दे आरचे सांगितले तसे ह्याचे 2 आर आहेत. एक आर आहे तो रिस्ट्रिक्टेड यूज म्हणजे कमीत कमी वापरायचं. किती कमी पाण्यामध्ये आपण करू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपण पाईपनं गाडी धुतली तर 10 बादल्या पाणी लागेल. बादलीत पाणी घेऊन धुतलं तर 2 बादल्या पाणी लागेल. आणि ते जर अधिक हुशारीनं केलं तर अर्धी बादली 2 वेळा घेऊ आणि गाडी स्वच्छ करू शकतो. असं त्याला म्हणायचं रिस्ट्रिक्टेड यूज. दुसरा प्रकार आहे तो रियूज. म्हणजे आपलं एअर कंडिशनमधलं पाणी, वॉटर प्युरिफायरमधलं पाणी पुन्हा सांडपाणीकडे जात असतं. अगदी आपल्या धुण्या भांडीचं पाणी आपण ते मोरीला टाकण्याऐवजी बागेला टाकू शकतो. बरोबर. पूर्वी जे अशीच पद्धत होती, लहान मुलांना ते पाणी हे घालले झाडाला म्हणून दिलं जायचं. अशा पद्धतीनं. आणि त्यावेळची पुन्हा आठवण निघाली म्हणून सांगतो की फार तर आपण 2 खेपा 4 खेपा 6 खेपा पाणी आणून घर चालवत असतो. 6 खेपा म्हणजे किती?
बारा घागरी म्हणजे 150 लिटर पाणी. बरोबर. जास्तीत जास्त 8-10 लोक असायचे आणि 150 लिटरमध्ये जायचं. एखादं जनावर पण त्यात असायचं. असं कमीत कमी पाणी घेऊन जर आपण त्याचा वापर केला तर पाणी कमी रिस्ट्रिक्टेड यूज आणि रियूज करू शकतो. त्या पाण्याचा दुसरा एक भाग आहे जो पावसाचं पाणी आहे. त्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात. ते पावसाचं पाणी आपल्याला पिण्यासाठीही साठवता येतं आणि जमिनीखालच्या पाण्याची जी पातळी कमी चालली आहे अशी समस्या आहे. बेंगळूरच्या संदर्भाने तो विषय येतो आणि खूपच म्हणजे 3 लाख विंधन विहिरी सुकायच्या काठावर आहेत. बरोबर. आणि आता आपल्याला सुद्धा बोर मारायचं झालं तर 500-600 फूट मारावं लागतं. पातळी खाली गेली. ती पातळी पुनर्भरण करणे म्हणजे रेन वॉटर हार्वेस्ट. मित्रांनो, पंचतारांकित किंवा 5 स्टार हा शब्द ज्यावेळी आपण ऐकतो त्यावेळी डोळ्यासमोर उभं राहतो तर 5 स्टार हॉटेल. पंचतारांकित हॉटेल किंवा 5 स्टार हॉटेल आपण पाहिलं असेल, ऐकलं असेल. आपल्याला माहीत आहे की सगळ्या बाजूनी जे परिपूर्ण असं हॉटेल त्याला आपण पंचतारांकित म्हणतो. मग आपलं घरी पंचतारांकित असू शकतं, 5 स्टार असू शकतं. तर पंचतारांकित घर किंवा 5 स्टार होम ही कन्सेप्ट एक सुंदर नवीन कल्पना, पण ही पर्यावरणदृष्ट्या पर्यावरणपूरक घर, पर्यावरणपूरक जीवनशैली जगण्यासाठी किंवा जगत असलेलं एखादं कुटुंब आणि पर्यावरणपूरक घर काय आहे. इको फ्रेंडली लाईफस्टाईल आपण नेहमी शब्द ऐकतो, पण इको फ्रेंडली लाईफस्टाईल नक्की जगणारं आणि त्या घरामध्ये पर्यावरणपूरक सगळ्या गोष्टी परिपूर्ण अशा आहेत असं घर, ज्याला पंचतारांकित घर असं आपण म्हणू. आणि या पंचतारांकित घराची संकल्पना काय आहे हे आज आपण समजून घेत आहोत की 5 स्टार आपण आपल्या घराला देऊ शकतो का. आपल्या घरामध्ये आपण आत्ता जे जगतो, पर्यावरणपूरक जीवनशैली जगतो, ही 5 स्टार पद्धतीचं आहे का की 3 स्टार आहे, 4 स्टार आहे. अजून किती आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार, काही स्टेप्स घ्याव्या लागणार, ज्या सप्तपदी आपण शिकत आहोत, समजून घेत आहोत. या सप्तपदीमधल्या कोणत्या स्टेप्स अजून आपल्याला घ्याव्या लागणार आहेत जेणेकरून आपण आपलं घर पंचतारांकित बनवू. मग कसं वाटतं ऐकायला की आपलं घर आपलं 5 स्टार आहे. चला तर ह्या पंचतारांकित घराविषयी, डॉल्फिनच्या या सुंदर संकल्पनेविषयी आपण जाणून घेत आहोत. दुसरं पाऊल झालं. तिसरं पाऊल वीज, पेट्रोल हे जे इंधन आहे ते इंधन कमीत कमी कसं वापरता येईल ह्याच्याबद्दल खूप सांगावं लागणार नाही. गरजेपुरत्याच वस्तू घरात ठेवाव्यात आणि गरज संपल्यानंतर त्याचं बटन बंद करावं आठवणीने. बरं. आणि ज्या वस्तू आणू त्या कमी वीज वापरणाऱ्या अशा वस्तू आणू. गाडी असताना गाडीच्या बाबतीत पण तसंच. फक्त 4 लोक जाणार असतील तर 4 व्हीलर वापरावी. 2 लोक जाणार असतील, 2-4 कामं असतील तर 2 व्हीलर वापरावी. नाहीतर एकाच ठिकाणी एकटाच जाऊन येणार आहे, जवळ अंतर आहे तर पायी किंवा सायकलही जाऊ शकतो. अगदी बरोबर. असं योग्य निवड केली तर आपण इंधनही वापरू शकतो. म्हणजे ऊर्जा बचत तिसरे पाऊल आहे. आणि याच्यामध्ये अजून एक फायदा आहे की सायकल वापरल्यानंतर आपल्याला हो सर. आपलं नक्कीच व्यायाम होतो. आपल्याला वेगळं व्यायामासाठी काही वेगळं वेळ द्यावं लागत नाही. जर सायकलिंग केलं तर चांगल्या पद्धतीनं व्यायाम पण होऊ शकतो. म्हणजे दुहेरी फायदा याच्यामध्ये. एक तर इंधन बचत होतं, पर्यावरणाचा ऱ्हास टाळतो किंवा पर्यावरण टाळत असतानाच किंवा इंधन बचत करत असतानाच आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं पण सायकलिंग हे चांगलं आहे. हो, वैद्य म्हणून मी बऱ्याच जणांना असा सल्ला दिला आणि बऱ्याच जणांची बीपीची गोळी आणि कमरेची गोळी कमी झाली. खरे. आणि प्रत्येक घरामध्ये जर आपण असं 7 पावलं जर आपण या दृष्टीने टाकली तर निश्चितच आपल्या घरापासून पर्यावरण संवर्धन किंवा पर्यावरणाचं रक्षण व्हायला सुरू होईल असं वाटतं. तर डॉक्टर अजून काय याच्यामध्ये काही पावलं आहेत? 3 पावलं आपली झालेली आहेत. एक कचऱ्याचं झालंय, दुसरं पाण्याचं, तिसरं ऊर्जेचं आणि इंधनाचं झालंय. 4थं पाऊल आहे ते च्या पाठीमागे एक सूत्र आहे, आय एम बिकॉज यू आर. या सृष्टीमध्ये किडा, मुंगी, सरपटणारे प्राणी, पशु, पक्षी, झाडं आणि आपण सगळेजण राहतो. ह्यातला एकही घटक गेला तर सगळं नष्ट होणार आहे. मग सगळ्या घटकाच्या संरक्षणाची जी आवश्यकता आहे त्या आवश्यकतेला धरून 4थं पाऊल टाकावं लागतं. म्हणजे आपल्या घरामध्ये पक्षी येतील असं वातावरण असायला पाहिजे.
त्यांच्यासाठी खोपा असायला पाहिजे किंवा ते डोली बांधू शकते बरोबर. अशी जागा असायला पाहिजे, तशी झाडं असायला पाहिजे, नसेल तर कोनाडा असायला पाहिजे. हं. आणि त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था उन्हाळ्यामध्ये विशेषतः पक्ष्यांची अगदी खूप बरोबर गरज आहे. असते. हं. पाण्याची किमान पाण्याची व्यवस्था तर आपण झाडाच्या पक्ष्यांसाठी करू शकतो. किंवा मग जसं म्हटलं ते की बाबा बोरकरांनी एक वाक्य सांगितलं की अरे तुला पोपट हवा आहे, तुला पोपट हवा आहे तर पिंजरा कशाला, तुला पोपट हवा आहे तर पिंजरा कशाला, पोपट येईल झाडावर बसेल त्यासाठी छानसं रोपटं लाव. म्हणजे खूप मोठी संकल्पना, म्हणजे एक रोपटं लावलं तर त्याच्यावर सुद्धा पक्षी येऊन बसू शकतो. त्या पक्षासाठी आसरा आहे, त्या पक्षासाठी अन्न आहे, त्याच्यावर असणारे कीटक सुद्धा त्याला मिळू शकतील. कीटकांचं जीवन आहे किंवा ते पक्ष्यांचं जीवन आहे. फक्त त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था आणि एखादं रोपटं एवढं जरी झाड लावलं तर आपलं पुरेसं आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं की काही ठिकाणी मग प्रश्न येतो की बागच नाही आहे आमच्यामध्ये, अपार्टमेंटमध्ये राहतो, तर अशा ठिकाणी तुम्ही म्हणता तसं की एखादं आपण आर्टिफिशियल जे त्याच्यासाठी घरटं आपण म्हणतो, अशी घरटं सुद्धा आज मिळतात त्याच्यामध्ये. किंवा एखादा कोनाडा तयार करा जिथं पक्ष्यांसाठी तो आसरा होऊ शकेल, त्याच्यामध्ये राहण्यासाठी व्यवस्था होऊ शकेल. पाणी ठेवलं की ते हो, तिथे त्या येतात ठिकाणी. आणि आपला कोनाडात शोधून हा. काढतात. हे घराची बाग हे चौथं झाल्यानंतरचं, चौथ्यानंतरचं लगेच पाऊल आहे. असं घराच्या अवतीभोवती कशी ना कशी तरी बाग करायची. हौस असलेली व्यक्ती जागा नसेल तर बाल्कनीत करते, पण बरोबर. करते. हो. व्हर्टिकल गार्डनिंग सुद्धा अलीकडं खूप म्हणजे कन्सेप्ट आता येतोय की जिथं अजिबात बाग नाहीये, तुमच्या अपार्टमेंटमध्ये तुमची बाल्कनी असेल तर तिथं सुद्धा तुम्ही गार्डन करू होय सर. शकता. आणि टेरेस त्याच्यामध्ये- गार्डन आहेच, पण व्हर्टिकल गार्डन टेरेस नसलेल्या घरामध्ये सुद्धा गार्डनिंग आपण करू शकतो. परवा मी एका ताईच्या घरी गेलो होतो, तिनं मला काही झाडांची नावं सांगितली. आणि त्या झाडांची वैशिष्ट्य अशी होती की ही घरात लावली तर ऑक्सिजन जास्त सोडतात. हा. काही झाडं अशी आहेत की जी हवा थंड करतात. त्याचा जर थोडा अभ्यास करत गेलो तर आपल्याला असेही पर्याय मिळू शकतात. आणि 6वं जे पाऊल असणार आहे, तर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा काही झाडं असण्याची गरजेची. हं. म्हणजे जी मोठी मोठी झाडं, वड, बरोबर. पिंपळ, उंबर, चिंच हं. आणि कडुलिंब आहे. हा, कडुलिंब, अशी झाडं. ही झाडांची नावं का घेतली बरोबर. तर ह्या झाडांना छोटी छोटी फळं लागतात. हा. त्या फळांसाठी पक्षी येतात. बरोबर. ते पक्षी ती फळं खातात. हं. खाल्लेली फळांची बिया पुन्हा विष्ठेतून दुसरीकडे बरोबर. पडतात आणि झाडांची उत्पत्ती व्हायला मदत होते. बरोबर. अन्न साखळी आणि किंवा जीवचक्र हे हे कंटिन्यू राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या महत्त्वाच्या. बाबतीमध्ये अन्न साखळी हां. हे संदर्भात विचार करताना आपण आतापर्यंत शिकलो की हा ह्याला खातो, तो त्याला खातो, तो त्याला खातो, तो त्याला खातो. ते चक्र जरा आपल्याला आत्ता उलट फिरवायची गरज आहे. हा याचं रक्षण करतो, हा याचं रक्षण करतो, हा याचं रक्षण करतो. म्हणजे भक्षणापेक्षा बरोबर. रक्षण रक्षणाचा खूप विचार महत्त्वाचं. जर आपण केला तर ही साखळी अजून घट्ट होऊ शकते. बरोबर. भक्षण होत राहील, हा. ते गरज म्हणून होत राहील, नैसर्गिकरित्या होत राहील, पण जाणीवपूर्वक काय करायचंय तर रक्षण करायचं. बरोबर. बरोबर आहे ना? Yes. तर असं करत गेलो तर त्यासाठी झाडं अशी लावली गेली पाहिजे. त्यासाठी असं सामाजिक सहभाग, अगदी बरोबर. लोकसहभाग हा सगळ्यात महत्वाचा असतो. म्हणजे सहभाग ह्या देणं, लोकसहभागातून सहभाग आपण जर घेणं. काम केलं तर खूप मोठं काम उभा राहू शकते आपल्याला. हं. पण या सर्वांनी झाड लावले तर सगळे त्याचं रक्षण करतील. असं हे 6वं पाऊल आहे. आणि 7वं पाऊल आहे ते संस्काराचं पाऊल. ह्या सगळ्या बाबतची जागरूकता, या सगळ्या बाबतचा जो विचार आहे, या सगळ्या ह्या ज्या आतापर्यंतच्या 5-6 गोष्टी सांगितल्या, आपण विचार केला, त्या सगळ्या बाबतचा संस्कार पुढच्या पिढीला देणं, जाणीवपूर्वक देणं, बरोबर. हे 7वं पाऊल आहे. आणि ही सप्तपदी पूर्ण केली तर पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन या दोन्ही गोष्टीचा संसार अगदी सुखाचा आणि समाधानाचा होईल, यात काही शंका नाही. तर सप्तपदी काय आहे हे आपण समजलेले आहे. सप्तपदी याच्या आधी समजून घेतली. आणि डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप ही संस्था आपल्याला माहिती आहे, गेली 23 वर्ष पर्यावरण संवर्धन जनजागृतीसाठी काम करते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम या संस्थेतर्फे चालतं. आणि या संस्थेतही पण आपण ऐकली होती तर्फे आपण एक नवीन संकल्प घेऊन आज आपल्या समोर आलेलो आहोत की सप्तपदी आपल्या घरापासून सुरू कशी होऊ शकते. आणि खूप सोप्या पद्धतीनं आज या सप्तपदी काय आहे, 7 पावलं काय आहे ती सांगितली. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पंचतारांकित घर, 5 स्टार होम कन्सेप्ट, पर्यावरणपूरक पंचतारांकित घर आपण काय आहे किंवा पर्यावरणपूरक जीवनशैलीची सप्तपदी काय आहे हे जाणून घेतलं. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या घरामध्ये आपल्याला हे 7 जी पावलं आहेत ती आपण ही 7 पावलं आपली या दृष्टीनं पडतायत का हे आपल्याला पाहावं लागेल.
एक गुगल फॉर्म पण आपल्याला मिळेल. त्या गुगल फॉर्ममध्ये आपल्याला काही प्रश्नावली असतील. त्या प्रश्नावली समजल्यानंतर, समजून घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल किंवा प्रश्नावली भरत असताना लक्षात येईल की आपल्याला कोणत्या स्टेप्स अजूनही आपल्याला गाठायच्या आहेत, कोणत्या स्टेप्स आपल्याला घ्यायच्या आहेत आणि कोणत्या स्टेप्स आपण ऑलरेडी घेतलेले आहोत. जेणेकरून आपला 3 स्टार असेल, 4 स्टार असेल किंवा 5 स्टारची संकल्पना आपल्याला पूर्ण करायची आहे. आपलं घर आपल्याला पर्यावरण दृष्टीनं परिपूर्ण बनवायचं आहे, 5 स्टार बनवायचं आहे, पंचतारांकित बनवायचं आहे. तर त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे, काय करावं लागणार आहे आणि काय आपण करतो आहोत याचं सर्वेक्षण आपण स्वतःच करणार आहोत. आणि हे आपल्या स्वतःसाठी आहे, आपल्या जीवनासाठी आहे, आपल्या भावी पिढीसाठी पण आहे. त्यामुळे नक्कीच आपण या सर्वेक्षणामध्ये आपण नक्की सहभाग घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, की या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपण संकल्प पण करणार आहोत. संकल्प पर्यावरणदृष्ट्या जीवनशैलीचा, संकल्प आहे तो 5 स्टार होम कन्सेप्टचा, संकल्प आहे पंचतारांकित घराचा, संकल्प आहे सप्तपदी पर्यावरणदृष्ट्या. तर डॉल्फिनच्या या संकल्पामध्ये, या सर्वेक्षणामध्ये आपण सहभागी व्हा आणि डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुपबरोबर चला आपण सगळेजण संकल्प करू पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या सप्तपदीसाठी. संकल्प करूया पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या पंचतारांकित घरासाठी. धन्यवाद.